कन्होळी धरणाचं जलपूजन या ठिकाणी आपण आज केलं आहे। यावर्षी देवाच्या कृपेने खूप चांगला पाऊस होतो आहे आणि त्यामुळे कन्होळी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। गेल्या काही वर्षापूर्वी आपण सांडव्याची उंची ही आमदार निधीमधून 15 लाख रुपये आपण देऊन त्या ठिकाणी ह्या सांडव्याची उंची वाढवून घेतली होती आणि त्यामुळे तब्बल 110 MCFT पाणी साठा वाढला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे सिंचन होणार आहे या सिंचनाला याचा फार मोठा फायदा होतो आहे। गेल्या आठवड्यामध्ये आपण सह्याद्रीनगर असेल, मांडव धरण असेल आणि कुर्मेपाडा धरण असेल या तिघही धरणांच्या ज्या पोटसाऱ्या आणि चाऱ्या यांची आपण दुरुस्ती करण्याकरता तब्बल 6 कोटी रुपये आपण मंजूर केले आहेत आणि आता कन्होळी धरणाची ही सर्व पोटसाऱ्या आणि चाऱ्या कॅनॉल दुरुस्ती करण्याकरता एकूण 6 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। मला असं वाटतं पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून त्या ठिकाणी कन्होळी धरणाचं सुद्धा सर्व या पोटसाऱ्या आणि चाऱ्या त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम आपण करून घेणार आहोत। मला असं वाटतं एकंदर सिंचन आणि शेतीला मिळणारं पाणी हा आमच्या दृष्टीने, आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या तालुक्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, या तालुक्यातली शेती ही सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, याच्याकरता आपल्याला सर्वांना मिळून ही लढाई लढावी लागेल, हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि त्यामुळे या सिंचनाच्याकडे आमचं बारकाईने त्या ठिकाणी लक्ष आहे।